नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप 2025 मधील हंगामात झालेल्या नुकसानापोटी राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1624 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे सर्वाधिक भरपाई नांदेड जिल्ह्याला मिळाली आहे। गेल्या खरीपात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, त्यामुळे भरपाईकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते। खरीप 2025 राज्यात केवळ 2 विमा कंपन्यांना कंत्राट मिळाले। त्यात ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी होती। या खाजगी कंपनीने केवळ धाराशिव, लातूर, बीडमध्ये काम केले। मात्र केवळ लातूरचे 1976 कोटीचे विमा दावे मंजूर केले। यातील 1966 कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले आहेत। उर्वरित 10 कोटी 39 लाखाची रक्कम जमा करण्याचे काम चालू आहे। केंद्र शासनाच्या कृषी विमा कंपनीने मात्र गेल्या खरीपात उल्लेखनीय कामगिरी बजावली। AICने राज्यातील 9 समूहामधील शेतकऱ्यांचा 1603 कोटीची विमा भरपाई मंजूर केली। यातून आत्तापर्यंत 1504 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत। आणखी 99.14 कोटी रुपये जमा करण्याची कामे वेगाने पुढे नेली जात आहेत। कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या खरीपात 17.17 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। एकूण 1623 कोटीचे विमा दावे मंजूर केले गेले। त्यातील 96% अधिक रक्कम म्हणजे जवळपास 1524 कोटी रुपये राज्यभरातील 15.14 लाख शेतकऱ्यांना वाटले गेले आहेत। विमा हप्त्यापोटी जमा केलेले 2407 कोटी विमा कंपन्यांनी गेल्या खरीपात पीक विम्याच्या हप्त्यापोटी 2407 कोटी रुपये गोळा केले होते। यातील 541 कोटी रुपये शेतकरी हिस्सा होता। तसेच विमा अनुदानापोटी केंद्र व राज्याकडून प्रत्येक 933 कोटी रुपयाचा निधी या विमा कंपन्यांना मिळाला आहे। 17 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना गेल्या खरीपाची पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे। त्यातील 94% शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप झाले आहे। उर्वरित दाव्याची रक्कम जमा करण्याची कामे वेगाने चालू आहेत। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।